जय हिंद भावांनो बघा मी आज तुमच्या सर्वांचे कमेंट घेऊन आलेलो आहे पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये। ठीक आहे, तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि तुमचे काही डाऊट असतील जर तुमचे डाऊट मी जर कमेंट जे आहे ते तुम्ही कमेंट केलेले आहे परंतु मी तुम्हाला कमेंटमध्ये बी सांगायला नसेल आणि किंवा तुमचं कमेंट व्हिडिओमध्ये बी आणलं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचं पोस्ट प्रिफरन्स पोस्ट प्रिफरन्स तुम्ही SSC मध्ये भरलेले आहेत आणि तुम्हाला मार्क किती आहेत ठीक आहे ते मला पूर्ण सांगा। मी या पद्धतीने तुम्हाला तुमचे पोस्ट जे भेटेल त्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल। आणि भावांनो कमेंटमध्ये तुम्ही सांगा की तुम्हाला लाजू नका भावांनो की 110च्या खाली मार्कवाले भावांनो खूप त्यांच्या मनात हे आहेत की लाजून भावांनो मार्क सांगत नाहीत। काल भावांनो मला पर्सनली टेलिग्रामवर किंवा इंस्टाग्रामवर मेसेज आलता 102 मार्क आहेत भावांनो EWS मधनं आहे 102 आणि तो म्हणतोय त्याच्या इकडं मुलांना ॲव्हरेज तसेच मार्क आहेत 105 6 7 8 कोण 100 एखादा क्वचित 122 वाला बी आहे। ठीक आहे, तर असे मार्क बी आहेत भावांनो सर्वांना ठीक आहे किंवा कमी मार्क आहेत त्यासाठी तरी मेरिट बघा 99ला गेलेले आहे। सगळ्यांना जर मार्क जर जास्त असले असते तर मेरिट हा 99ला थांबला नसता भावांनो। ठीक आहे, 99.6 मेरिट गेले 99च्या वरती आला असता। जर सर्वांना जर मार्क जास्त असले तर मेरिट हा बघा जास्त गेला असता। ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही कोणाच्याही तोंडातून जर तुम्हाला मेरिट जास्त ऐकू येत असेल 122 24 25 असं जर मेरिट कोण म्हणत असेल तर त्याला म्हणावं तू शांत बस भाऊ, तू बस शांत, तुझा कार्यक्रम त्या ठिकाणी झालेला आहे, तू लोकांना ज्ञान नको देऊ, तू शांत बस। त्याला असं स्पष्टपणे सांगा किंवा इतका मेरिट हाय आपला जाणार नाही। ठीक आहे, इतका मेरिट जर जायचं असलं तर मग कट ऑफ 80च्या खाली लागली असती तेव्हा इतका मेरिट समजा इतकं मार्क वाढले असते 80-90च्या खाली जर मेरिट गेला असतं फिजिकल तर ऑलरेडी मेरिट जास्त गेले। ऑलरेडी कॅन्डिडेट त्यांना 8 गुणा भेटलेले आहेत, त्यामधले बघा 6 गुणा कॅन्डिडेट तर बाहेर झालेले आहेत, आता राहिले 2 तर 2 ते 3 कॅन्डिडेटमधून आपल्याला एकाची निवड त्यांनी करतील, त्यामुळे 15-16 मार्क लय झाले। ठीक आहे, तर मग चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। पहिला कमेंट आहे भावांनो सचिन, हॅलो सर OBC कॅटेगरी 113 आहेत भाऊ, OBC कॅटेगरी 113 आहेत तर भाऊ चान्स या ठिकाणी कमी आहेत, अभ्यास चालू करावा तुम्ही। ठीक आहे, मी याला कमेंट बी केला पण तरी पण यांना मेसेज करू लागला होता व्हिडिओच्या मागं वगैरे, तर त्यासाठी याचा म्हणला एकदा व्हिडिओ घ्यावंच। 122.8 OBC SSB काही चान्स आहेत का भाऊ? SSB जर पाहिजे तर 130+ मार्क पाहिजे। SSBचा विचार तरच करा की 130+ मार्क असतील तर SSB भेटू शकते। 122.8 मार्क असतील तर भाऊ तू सध्या CRPF किंवा ITBP मध्ये आरामशीर तुला पोस्ट भेटेल। 122 OBC काही चान्स आहे का भाऊ? सेम कंडिशन आहे दोघांची। ठीक आहे, तरी तुम्हाला दोघाला मी सांगेन की तुम्ही ITBP आणि CRPF ह्यातली तुम्हाला एक पोस्ट ठीक आहे 100% तुमच्या हातामध्ये एक फोर्स जॉईनिंग लेटर 100% येईल। BSF सोडून BSF तुमच्या खाली असेल। आणि बघा सूरज जाधव यांनी कमेंट केलं भावा मला 128.9 म्हणजे 129 मार्क आहेत। महाराष्ट्र EWS आसाम रायफल भेटेल का? 100% काम होईल भाऊ आसाम रायफलला, 100% काम होईल। नॉर्थ ईस्ट तुमच्या 100% काम होईल भावांनो। सूरज जाधव EWS 116.66 BSF होईल का भाऊ? चान्स खूप आहेत, 99% चान्स आहेत भाऊ तुझं काम होण्यासारखं। ठीक आहे, 99% चान्स आहेत। ते आता EWS 116 बी म्हणला तर भाऊ तू त्या ठिकाणी 17 नंबर जास्त आहे। ठीक आहे, 17 नंबर तुझे प्लस आहेत, त्यासाठी तू घाबरू नको भावांनो, होऊ बी शकतं त्या ठिकाणी। 143 आहेत OBC कॅटेगरी CISF भेटेल का? 143 भाऊ CISF तुझं काम 100% होईल। 143 मार्क आहेत म्हणलं तर तुझा विषय नाही। ठीक आहे भावांनो, जर कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल किंवा तुम्ही प्रत्येक जणाला हा व्हिडिओ शेअर करत जावा। मी कमेंटचा व्हिडिओ आहे यासाठी तुम्ही असं बघत नाही उगं कमेंट असं करू नका, तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुमचा बी कमेंट असतो आणि तुमचा बी डाऊट या ठिकाणी क्लिअर होतो। आणि मी प्रत्येक कमेंटच्या व्हिडिओमध्ये काही ना काही पुढे जे व्हिडिओ येणार आहेत त्याची माहिती सांगत असतो की भावांनो बघा मी तुम्हाला सांगणार आहे की जो पुढचा जो व्हिडिओ येणार आहे भावांनो तो माझा या ठिकाणी पोस्ट वाईज कटअपबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की या ठिकाणी बघा BSFची किती जाणार कटअप, ITBP किती, CRPF किती, आसाम रायफल किती। ठीक आहे, ते मी पूर्ण डाटा जे आहे ते मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं कटअप गेली त्या पद्धतीचा डाटा मी पूर्ण तुम्हाला सांगणार आहे। तर कोण नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे बघत जावा। अलेक्स आले 114 EWS होईल का फायनल सिलेक्शन भाऊ?
भाऊ 80% तुझे चान्स बनतात की भाऊ फायनल सिलेक्शन तुला या ठिकाणी BSFला व्हायचं चान्स आहेत. तरी पण भाऊ तयारी चालू ठेव. या ठिकाणी जर फॉर्म भरला असशील तर पुढच्या भरतीचा बाबा OBC 123 आहे, भेटेल का नाही भाऊ. OBC 123 म्हणलं तर तुला CRPF किंवा ITBP काम फिक्स होईल. CRPF किंवा ITBP जर पहिल्यांदा ITBP भेटला तर ITBP होईल. जर CRPF पहिला पोस्ट प्रिफरन्समध्ये आहे तर तुझं काम CRPFला होईल. ST 97.5 आहे, जनरल डिस्ट्रिक्ट होईल का ST भाऊ 97.5 भाऊ चान्स बनू शकतो भाऊ त्या ठिकाणी. तरी पण भाऊ तयारी चालू ठेवते, ठीक आहे. चान्स बनू शकतो या ठिकाणी, असा नाही की तुझा चान्स नाही होणार, पर असा बी नाही की तुझं काम फिक्स होईल भाऊ, ठीक आहे. तर तू भाऊ पुढची तुझी जी तयारी आहे ते चालू ठेव. दिनेश आहे 133 आहेत EWS या ठिकाणी पोस्ट प्रिफरन्स त्यांनी टाकलेले आहे बघा. CICF, आसाम रायफल, ITBP, SSB, CRPF, BSF काय भेटेल. 133 मार्क आहेत तर भाऊ तुझं काम ना फिक्स आणि फिक्स सांगतो भाऊ. CICFला तुझं काम होईल. EWS आहे तर CICFला भाऊ काम होईल या ठिकाणी. इतका तू स्क्रीनशॉट बी काढू शकतो की तुझा काम मी म्हटलं आहे की CICFला काम होईल. तर भाऊ इतकं कॉन्फिडेशननं सांगतो की तुझा काम CICFला व्हायचे चान्स आहेत. 118 OBC BSF भेटेल का. भेटेल भाऊ, चान्स आहेत की 118 मार्क आहेत तर BSF भेटेल. आकाश म्हणतोय भाऊ आता UR EWS अँड OBC एक व्हिडिओमध्ये फायनल कट ऑफ सांग जास्तीत जास्त करून. बरं भाऊ एक व्हिडिओ आणेन मी, ठीक आहे. पूर्ण घेईल आपले 5 कास्ट जे आहेत ते पूर्ण 5 कास्टचा या ठिकाणी. थोडंफार मागच्या वर्षीचं आपण बघू की मागच्या वर्षी जर असाच प्रोग्राम झाला असता फिजिकल मेडिकल एकसाथ तर किती वाढली असती आणि आता जर सोबत झालं ते आता किती वाढेल त्या ठिकाणी आपण पूर्ण बघू. आणि कट ऑफ जे आहे मी तुम्हाला सगळ्यांचं या ठिकाणी कट ऑफ सांगेल. हर्षल आलेले आहेत, फर्स्ट चॉईस SSB आहे भाऊ. तू मार्क नाही सांगितला. रोशन सोने भाऊ OBC 20 जास्त आहे, 124.7 मार्क होईल का भाऊ. मुलं काही पण सांगत आहेत यार, प्लीज रिप्लाय कर आणि खरं सांग होईल का BSFला. मी त्यासाठी पहिलं स्टार्टमध्येच म्हणलं आहे की तुम्ही जे आहे लोकांचं बोलणं ऐकू नका त्या ठिकाणी, ठीक आहे. तुमचा कार्यक्रम 100% सक्सेस होणार तुम्ही या टायमाला जर 120च्या प्लस असतील तर OBC EWS, ठीक आहे. तुम्ही लोकांचं काही ऐकू नका. न होऊ दे म्हणायचं त्याला, बस शांत म्हणायचं. आणि ज्यांनी न होऊ दे म्हणलं आहे त्याच्या घरी एक डब्बा फिक्स पाठवायचा मिठाईचा. गच्चून घे म्हणायचं पोट भरून, ठीक आहे. तुला येऊन नाव ठेवला ना गच्चून घे पोट भरून म्हणायचं. तोंडात घालायचं त्याच्या पहिलं घे खा म्हणायचं, ठीक आहे. तुमचं 124ला काम 100% होईल. मिठाई बुक करून ठेव त्याच्या घरी पाठवायला, ठीक आहे. सेपरेट त्याच्या घरी पाठवायला पाहिजे ज्याने तुला असं म्हणलं आहे भाऊ. SSBसाठी किती मार्क जास्त पाहिजे आपल्या फिजिकल कटअपपेक्षा. रिप्लाय कर बाबा. फिजिकल कटअपपेक्षा बघ भाऊ जे तुला BSFला मार्क जाईल त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा 20 ते 25 मार्क आता या कंडिशनला आपल्या जास्त पाहिजे भाऊ. या भरतीमध्ये म्हणतो कारण थोडी वेकन्सी बी SSBची कमी आलेली आहे त्यासाठी म्हणतो की 20-25 मार्क जास्त पाहिजे जे कट ऑफ जाईल यातून फायनल BSFला. बघा या ठिकाणी थोडं तुम्ही मोबाईल स्कोर डाऊन करून बघू शकता की या ठिकाणी बघा आकाशने OBC जनरल 132 SSB भेटेल का भाऊ. चान्स आहेत, भेटू शकते तुला SSB. आणि या ठिकाणी विरोधने बघा EWS कट ऑफ अंदाज. CICF 135 से 36, SSB 133 से 34, आसाम रायफल 126 से 27, ITBP 22 ते 23, CRPF 20 ते 21.5 आणि BSF 17 ते 19. भाऊ इतका मेरिट ह्यांना सांगितलेलं आहे. कृपया इतकं मेरिट पण जाऊ पण शकतं या ठिकाणी. पण मला असं वाटतं की या मेरिटमध्ये पण 1-2 मार्क कमी होईल या ठिकाणी. 117च्या पुढे जाणार नाही, कमी होईल. पुढचा कमेंट बघू आपण या ठिकाणी. रोहन कदम आहेत भावानो. EWS 124.4 आहे भाऊ. CRPF भेटेल का भाऊ. CRPF जर त्या ठिकाणी BSFच्या जर वरती तू जर CRPF टाकला असशील आणि या ठिकाणी ITBP जर त्याच्या खाली असेल
ठीक आहे. मी काय म्हणतोय बघ भाऊ, की तू पोस्ट पेपर्स तर मला टाक कमेंटमध्ये. जर नाही बी टाकला असतील तर तू समजून घे. या ठिकाणी बघ तुझी जसं वरून जसं तू HLNC SSF CISF SSB टाकला असशील, त्यानंतर जर तू CRPF ITBP आणि BSFच्या आधी जर तू CRPF टाकला असेल तर तुला CISF या ठिकाणी मिळून जाईल. तर बघा सचिन या ठिकाणी कटअप सांगितलेला आहे. ओपनचा जो आहे 119 OBC 117 EWS 115 SC 114 ST 105. भाऊ इतका कटअप बघा, हा राईट कटअप इतका जाऊ शकतोय. कारण इतका बी जर कटअप गेला तर तुम्ही जरा विचार करा की कटअप जे आहे ते कमी तुम्हाला वाटेल, पण कटअप ही बघा की वाढतंय किती. ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांना तर असं वाटणार की हा कटअप लय कमी आहे, इतकं मेरिटच जाणार नाही है ना. यानं काय पेपरला जास्त मार्क आणून काय कुठली जंग बिंग जितली काय की याला सगळं कमीच वाटू लागले. किती बी आपण कमी लावलं तर ह्यानं म्हणतंय कमीच आहे म्हणतंय. ह्याला काय पाहिजे 130 मार्कवाल्याला 29ला BSF यावं 129ला. पण ह्याच्या घरचं थोडी आहे ती, तसं काही होणार नाही. तर त्या ठिकाणी तुम्ही बघा असा बी मेरिट ज्या ठिकाणी 99% चान्स आहेत की होऊ शकतं. असा बी जर गेला तर EWS 115 गेला तर 16 मार्क वाढले. 16 मार्क कोणाला म्हणतात 16 मार्क? एक मार्काला किती एक मुलं असतात, ह्या ठिकाणी 16 मार्क वाढले. तर कुणाच्या ह्याच्यावर लक्ष देऊ नका. कटऑफ ही 12-15 नंबरवर जाणार आहे 2023च्या बेसवर. ह्याने बरोबर सांगितलं आहे. कटऑफ ही 12 ते 15 16 17 नंबर इतकी वाढेल, जास्त नाही वाढणार. ह्या ठिकाणी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुमचा जर इथपर्यंत मार्क असेल तर तुम्ही बिंदास राहा. आणि जर तुम्हाला असं काही वाटत असेल कमी जास्त तर तुम्ही अभ्यास करत राहा बिंदास. जेव्हा रिझल्ट येईल बिंदास फटाके वाजवा दिवाळीचे. बघा EWS 128 EWS 128 CISF भेटेल का? CISF नाही भेटणार तुला. जर आसाम रायफल चॉईसमध्ये असेल तर AR फिक्स भेटेल. ठीक आहे, AR फिक्स भेटेल तुला. EWS 130 जनरल एरिया कोणती पोस्ट मिळेल भाऊ? तू काय एक काम कर, 130 जर आहेत आणि त्या ठिकाणी EWS आहेत तर या ठिकाणी तुला CISF भेटू शकते. पण पोस्ट पेपरनेस एकदा चेक करून घे की CISFच्या आधी आसाम रायफल तर नाही टाकली, ITBP तर नाही टाकली, CRPF तर नाही टाकली. एक मुलं असं आहेत की भाऊ डायरेक्ट BSF टाकलेत वर, त्यांना मार्क जास्त बी आहेत, बिनधास्त BSF घेऊन जाणार. CISFचा मेरिट बी क्रॉस केले तर असं करू नका तुम्ही. त्या ठिकाणी भाऊ तू मला पोस्ट पेपरनेस सांग, मी तुला सांगेन. किरण महाजन म्हणत आहे भाऊ 130 OBC आहे. खूप विचार येत आहे यार, होईल का नाही भाऊ? तुला 130 असून असं विचार येते होय डोक्यात? 130 असून की होईल का न होईल? तर डोकं कुठं तर असं काय कर, जोडात एक दगड बघ मोठं. दगड जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत डोकं फटकतच राहू ग. जोपर्यंत दगड फुटणार नाही तो काय होईना त्या ठिकाणी. ठीक आहे. अरे 130 मार्क आहेत राव, आणि तुला असं वाटतंय की तुझं होईल का न होईल? खूप विचार येतो होय डोक्यात. अरे कशाला उगं बारक्या मुलांना घाबरा करता तुम्ही? 15 मार्क कटअपपेक्षा तुम्हाला जास्त आहे. फायनल जी जाईल आता पुढं म्हणतोय, तरी पण तुम्ही राव भेटून जाईल, तुझं होईल कल्याण बाबा. OBC आहे 125 कोणती पोस्ट भेटणार? ITBP CRPF फिक्स भाऊ 121 आहे. UR जनरल होईल का? 121 आहे. UR जनरल होईल का? फिक्स होईल ना भाऊ. BSFला काम होईल तुझा, BSFला काम फिक्स होईल. शुभा म्हणताय भावा समीर पोल घे ऑल कॅटेगरी. भाऊ बर ओके पोल घेतो. भावा 120.8 आहेत. ओपन होईल का? सिलेक्ट व्हायचे चान्स आहेत का? 120.8 आहेत तर BSFला तुझे फिक्स चान्स आहेत की होईल? BSFला फिक्स चान्स आहेत. भावा 128.4 OBC कॅटेगरी आहे. पोस्ट प्रिफरन्स 128 OBC कॅटेगरी आहे. तर या ठिकाणी तुला CRPF मिळून जाईल. 100% काम होईल CRPFला. ठीक आहे. पण मला असं वाटतं तू आसाम रायफल टाकायचं होता, पण जे तुझी चॉईस आहे त्या ठिकाणी बेटर तू तुझ्या मर्जीनं CRPF तुला आवडत असेल तर CISF. या ठिकाणी CISFला तुझं काम 100% होईल. ₹138 SC कोणती पोस्ट मिळेल? कोणती पोस्ट मिळेल भाऊ म्हणजे काय? आता मी कसं सांगणार तुला? पोस्ट प्रिफरन्स सांग म्हणजे मी तुला सांगेन की कोणती पोस्ट मिळेल. या ठिकाणी जर तू CISF SSB टाकला असेल तर तो पोस्ट तुला 100% मिळून जाईल. भाऊ 112.75 आहे. भाऊ EWS 112.75 आहे. भाऊ जनरल एरिया. भाऊ बघ 112 मार्क आहेत तर काही तू टेन्शन घेऊ नको. ठीक आहे. तुझा या ठिकाणी कमी जर मेरिट गेला, सपोज कर तुला 13 मार्क जास्त आहेत, इतकं बी तुला मार्क कमी नाहीत. ठीक आहे. मार्क तुला कमी नाहीत, मार्क जास्त आहेत.
या ठिकाणी भाऊ सचिनचा आहे 113 OBC होईल का भाऊ? तुझी बी याच्यावर सेम कंडिशन आहे भाऊ. ठीक आहे की तुमचं कसं आहे भावांनो की या ठिकाणी चान्स आहेत. ठीक आहे, असं नाही की खूप चान्स आहेत, 12-13 मार्क तुम्ही जास्त आहेत. याला OBC 113 मार्क जर असतील तर त्या ठिकाणी बघा ह्याला 104ला जो मेरिट गेलेला आहे तो याला 9 मार्क जास्त आहेत, 9 तरी बी याला खूप मार्क आहेत. तर तुम्ही कटअपचं काय टेन्शन घेऊ नका, जे जाईल ते जाईल. नसेल तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही तयारी पण पूर्णपणे करत राहा. ठीक आहे, तयारी तुम्ही करत राहा, तयारी सोडू नका तुम्ही. ठीक आहे, जे आता पुढं जाईल ती मेरिट जाऊ शकेल. या ठिकाणी बघा आज इतकी अपडेट होती. ठीक आहे, इतकी माहिती हे मुलांचे कमेंट होते. भावांनो मी परत एकदा तुम्हाला सांगेन की जो मुलगा जो आहे, जो विद्यार्थी आहे, त्याला जर समजा 130 मार्क जर असतील, 1 मिनिट भावांनो, 130 मार्क जर असतील भावांनो, 130 ही खूप महत्त्वाचं मी सांगणार आहे तुम्हाला. तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊ नये का, 2 मिनटंच आहे का फक्त, लई टाईम नाही घेणार आता तुमचा, 1 मिनिट. 130 मार्क जर असतील तर तो विद्यार्थी भाऊ 128 ते 127ला मेरिट जाईल असं तुम्हाला बोलत असेल. ठीक आहे, आणि एखाद्याला मार्क जर 117 असतील तर तो काय म्हणतो 114 ते 115 या ठिकाणी मेरिट जाईल तो असं म्हणत आहे. तर तुम्ही यांच्या दोघांच्या